काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. प्रेमाची गोष्ट सर्वसाधारणपणे अशीच असते. त्या दोघांची भेट होते, मग मैत्री होते, प्रेम होतं आणि मग लग्न होतं. पण लग्न हे फक्त दोन व्यक्तींचंच नसतं, तर त्यानिमित्तानं दोन कुटुंब एकत्र येतात, अनेक नातलग एकत्र येतात आणि दोन समाज एकत्र येतात. पण नावारूपाला आलेली दोन घरंदाज घराणी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा समाजाप्रती काहीतरी आदर्श निर्माण होऊ पाहतो. साहित्य, काव्य, नाट्य, अभिनय, गायन, वादन, तर दुसऱ्या बाजूला चित्रपट, मालिका आणि नाटक, अशा दोन घराण्यांचे हे सुंदर दोन वारसदार. मनोरंजनाचं माध्यम हातात असूनही काहीतरी जगावेगळं देणारा हा तरुण दिग्दर्शक, तर अशाच आगळ्या वेगळ्या भूमिका देऊन आपल्या अभिनेत्री म्हणून घराण्याचा वारसा संपन्न करणारी ही गुणी देखणी अभिनेत्री यांच्या प्रेमाची ही सुंदर गोष्ट. या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध लेखक, अभिनेता, दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान आणि आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋग्वेदी प्रधान. त्यांचं आपण स्वागत करूया. वीरेंद्र नमस्कार. नमस्कार. आमची देखणी मैत्रीण ऋग्वेदी, तुझे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं वीरेंद्र तुमचं मनपूर्वक कौतुक, अभिनंदन आणि खूप काही आम्हाला तुम्ही दिलं आहे. पण आजच्या प्रेमाची गोष्ट काय आहे हे ऐकायची आमची खूप इच्छा आहे, तर आपण बसूया. वीरेंद्र, संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मी मनपूर्वक आभारी आहे. इतक्या सुंदर मालिका, नंतर नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे. पण आत्ता ना मी वीरेंद्र प्रधान हा उत्कृष्ट लेखक आहे, उत्कृष्ट दिग्दर्शक आहे की अभिनेता आहे, अशी एक ऑडिशन मी घ्यायची ठरवली आहे. तर त्याच्यासाठी तयार राहा. सिच्युएशन अशी आहे की दूरदर्शनचाच हा आमचा सेट आहे असं आपण गृहीत धरूया. एका सिरियलचं मुहूर्त आपण करतो आहे, नारळ तुमच्याकडे दिलेला आहे आणि अचानक विजय तेंडुलकर आणि फॅमिली येते आहे. हां, आणि आपण काय नाव देऊया? थोरला हो असं देऊया. मला आता वर्णन करू. खरं आता जवळजवळ 20 वर्ष तर मालिका क्षेत्रात काम करतोय. 20पेक्षा जास्त झाली. त्याच्या अगोदर थिएटर करत होतो आणि तेंडुलकरांकडे जाण्याचा योग माझ्या एका मित्राच्या मार्फत आला आणि माझी एक पहिली मालिका ती सह्याद्री वाहिनीवरतीच प्रसारित झाली. थोरला हो त्याचं नाव. अनिरुद्ध पुनर्वसूंची कादंबरी होती आणि मालती तांबे वैद्य जे NFDCच्या डिरेक्टर आहेत त्या निर्मात्या होत्या आणि त्यांनी ती निर्मिती केली होती. आणि माझी पहिली मालिका होती, म्हणजे इतकी पहिली होती की मला काहीच माहिती नव्हतं, म्हणजे मालिका क्षेत्र काय असतं. मुरलेला वीरेंद्र प्रधान नव्हता थोडक्यात. हां, म्हणजे अजूनही मी मुरलेला आहे असं मला वाटत नाही. थोडं शिक्षणच चालू आहे, सगळं शिकायचंच असतं आपल्याला. पण त्यावेळेला अगदीच ताजा नवीन होतो आणि विजय तेंडुलकरांकडे जाण्याचा योग यायचा, त्यांच्याबरोबर बसून लिखाण वगैरे असं सगळं करायचा योग यायचा. आणि जेव्हा मला सह्याद्रीची ती पहिली मालिका जेव्हा सुरू करायची होती त्यावेळेला मुहूर्त करण्यासाठी म्हणून विजय तेंडुलकरांना विचारावं, म्हणजे मी त्यांना बाबा म्हणायचो, तर बाबांना विचारावं असं एक डोक्यात आलं. तर मी माझ्या मित्रांना आणि मालतीताईंना सांगितलं, म्हटलं मी बाबांना विचारतो की ते येतील का. तर सगळ्यांनी मला नाही सांगितलं की ते काही यायचं नाही. हां, ते काही यायचं नाही मुहूर्ताला. तर मी म्हटलं मी प्रयत्न करतो माझ्याकडनं. आणि मग मी बाबांना फोन केला स्टेशनवरनं, कारण तेव्हा काही मोबाईल नव्हते आपले, ते असे गोल फिरवायचे फोन. मी फोन केला आणि म्हटलं की असं मी माझी पहिली मालिका करतो आणि तुमच्या हस्ते मला नारळ वाढवायचा आहे. तर त्याने एक मोठा पॉज घेतला आणि म्हणाले की कुठल्या वाहिनीसाठी करतोयस? मी म्हटलं सह्याद्री वाहिनीसाठी करतोय. ते म्हणले बरं. म्हटलं मी येतो, पण मी मुहूर्त वगैरे करत नाही, आजपर्यंत कधी केले नाही आहेत.
आणि खरं तर मी तुला एक सांगू का, मुहूर्त वगैरे माझ्या हातून करू नको. मी म्हटलं का नाही, मुहूर्त वगैरे माझ्या हातून केले ना तर त्याला यश मिळत नाही. आई ग. म्हटलं हे काहीतरी काय म्हणताय तुम्ही. तर हो नाही म्हणता म्हणता मग मी त्यांना खूपच गळ घातली आणि आम्ही मुहूर्ताच्या दिवशी पार्ल्याला एका ठिकाणी शूटिंग करत होतो आणि सगळ्यांनाच असं वाटत होतं की वीरेंद्र काहीतरी फेकतोय, टेपा लावतोय, तेंडुलकर काही यायचे नाहीत. आणि अगदी मालती तांबे वैद्यांना पण ह्याची खात्री होती की ते काही येणार नाहीत आणि त्यांनी एका दुसऱ्या व्यक्तीला, मोठ्या व्यक्तीला पण बोलवलं होतं मुहूर्तासाठी, कारण त्यांना माहिती होतं की वीरेंद्रची पहिली मालिका आहे आणि ते कशाला येतील. आणि तेवढ्यात रिक्षा आली आणि रिक्षातनं स्वतः दस्तूरखुद्द तेंडुलकर उतरले, अशी छान जोडी वगैरे लावून असे तिकडे आले आणि सगळे एकदम इतके धावपळ सुरू झाली सगळ्यांची, कारण कोणालाच अपेक्षित नव्हतं की बाबा येतील तिकडे. आणि त्यांच्या हस्ते मुहूर्त झाला आणि त्या मुहूर्ताच्या वेळेला त्यांनी परत मला सांगितलं, बघा तू माझ्या हातून मुहूर्त करतोयस पण यश बिश नाही मिळालं तर उगाच मला बोलायचं नाही. मी म्हटलं काही नाही, मी 100% यशस्वी होणार, असं मी माझ्याकडनं एक कॉन्फिडन्स दिला आणि ते झालं आमचं तिकडे. तर मला एवढा थोडासा भाग्यवान समजतो की बाबांनी दिलेला तो आशीर्वाद मला पुढची 25 वर्ष पुरला आणि अजूनही पुरतोय. मग काय, आणि ट्रक भरून नारळ घेऊन गेलेले आहेत प्रत्येक वेळेला. किती छान. मला वाटतं अशी ही माणसं ना, यांना माहिती असतं की ह्या मुलामध्ये काहीतरी आहे. नाहीतर विजय तेंडुलकर एक तर तुझं मनोरंजन करणं म्हणजे गप्पा मारणं आणि असं येणं शक्यच नाही. म्हणून मला वाटतं वीरेंद्र प्रधान आज इथे समोर बसलेले आहेत आमच्या. ऋग्वेदी, तुमच्या घरामध्ये काय सतत कविता, मग साहित्याशी संबंधित माणसं, मग कुणी गाण्याच्या रिहर्सल करतायत, असंच सगळं वातावरण ना? हो, म्हणजे मला आठवत नाही की घरात मी अगदी लहान असल्यापासून घरातच सगळ्या तालमी आमच्या व्हायच्या. म्हणजे बाबांच्या कवितांचे कार्यक्रम असतील किंवा तेव्हा बाबा ऑर्केस्ट्रामध्ये निवेदन पण करायचे. तर खूप कमी लोकांना माहिती आहे की मंगलगाणी दंगलगाणीची रिहर्सल आमच्या घरी झाली आहे किंवा त्या गच्चीवरती झाली. आणि आम्ही अगदी 3री-4थीत मी असल्यापासून त्या सगळ्या तालमी, रिहर्सल, स्क्रिप्टचं वाचन, स्क्रिप्टचं लिखाण, कोणी इवन डान्सच्या तालमी वगैरे ह्या पण मी घरात पाहिल्या आहेत आमच्या किंवा गच्चीवर पाहिल्या आहेत. तर खूप लहान असल्यापासून जेव्हा अगदी मला कळतही नव्हतं तेव्हापासून सुरेश भट असतील किंवा कवी मंगेश पाडगावकर असतील, वसंत पोद्दार असतील, ह्यांना सगळ्यांना मी प्रत्यक्ष समोर बसून ऐकलंय. आणि मला असं वाटतं नेहमी की त्या सगळ्या गोष्टींचाच उपयोग मला पुढे झाला, कारण माझं काही फॉर्मल ट्रेनिंग झालं नाहीये अभिनयात किंवा लिखाणात किंवा कशातच. पण ते जे काही लहान असताना ते जे काही संस्कार झाले, मला खूप आठवतं की बाबांचं आमच्या म्हणजे प्रकाशन जेव्हा करायचे पुस्तकाचं, तर तेव्हा आमची जबाबदारी असायची की त्या सगळ्या कविता आहेत त्याचे कटआउट्स करायचे, ते चिकटवायचे. किंवा तेव्हा पुस्तकांना आपण म्हणजे पत्ते लावायचं, स्टॅम्प लावायचो आणि ते पाठवून द्यायचो पोस्ट ऑफिसात. तर हे सगळे आमची कामं असायची, ते स्टॅम्प लावणं किंवा पत्त्यांचं ते कात्रणं लावणं वगैरे असं. तर त्यानिमित्ताने तेव्हा इतक्या कविता वाचून व्हायच्या किंवा इतक्या कविता तेव्हा ऐकल्या जायच्या. तर ते सगळे संस्कार खूप लहानपणीच झाले आमच्यावरती आणि त्याचा खूप उपयोग झाला मला. उपयोग झाला म्हणजे तू अभिनय जेव्हा करतेस तेव्हा तो अभिनय नसतो, तो असा म्हणजे तू घरातली आमच्या कुणीतरी वावरणारी एखादी ताई, मावशी, अशा इतका सुंदर अभिनय करतेस. मी त्याच्या पुढे येणारच आहे. तू इतकी सुगरण आहेस का, हा प्रश्न मी तुझ्यासमोर येणारच आहे. मी 2 मातब्बर घराणी असं म्हटलं. इकडचं घराणं म्हणजे पण बापरे, पेंढारकरांपासून ते पुढे सगळा वारसा पाहिलेला आणि त्यांच्यामध्येच असलेला. वीरेन, तुझे आई बाबा पण गाणार आहे ना, जरा सांग ना. हां, म्हणजे माझी आई आणि बाबा दोघांचंही संगीत क्षेत्रातलंच सगळं होतं. म्हणजे माझे बाबा अरेंजर होते आणि सगळे इन्स्ट्रुमेंट्स वाजवायचे आणि गायक पण होते. माझी आई पण गायिका आणि ती मुळात मालतीबाई पेंढारकर म्हणजे भालचंद्र पेंढारकरांची सौभाग्यवती, म्हणजे माझी मावशी सख्खी, तिची बहीण. लहानपणापासून माझ्या आईनी खरं तर ना मला तिकडेच ठेवलं, अण्णांकडे म्हणजे पेंढारकरांकडे. त्यामुळे पेंढारकरांकडेच लहानाचा मोठा झालो पूर्ण. त्यामुळे घरामध्ये सगळं ते अगदी छान सगळं, जसं ही म्हणाली की तसं शिक्षण काही बाहेर जाऊन विद्यालयातलं शिक्षण झालं नाही, पण घरामधलंच इतकं शिक्षण सगळं मिळालं. अण्णा विद्याधर गोखले, आमचे गोखले अण्णा यायचे. नंतर संगीताच्या सगळ्या रिहर्सल्स व्हायच्या तिकडे. आणि मग माझ्या मावशीनीच जरा मला ढकललं या क्षेत्रामध्ये. अगोदर खरं माझ्या डोक्यात नव्हतं की नाटकांमध्ये मी काम करेन किंवा मी लेखन करेन, दिग्दर्शन करेन. पण माझी जी मावशी आहे मालतीबाई पेंढारकर, त्या पण स्वतः खूप उत्तम अभिनेत्री होत्या.
तर तिने मला ढकललं, मग अण्णांनी पण मला सपोर्ट केला आणि मग त्या पद्धतीने त्या घराचा जरा एक पूर्ण आशीर्वाद मिळाला मला, जो आजपर्यंत. तुम्हाला स्वतःला हार्मोनियम आणि तबला पण येतो ना वाजवायला? हा, मी वाजवतो. म्हणजे मी कार्यक्रम पण साथ केली आहे. हो, मी केली आहे. बाप रे. म्हणजे हे थोडंसं क्रेडिट मी माझ्या भावाला देईन. म्हणजे अण्णांचाच मुलगा ज्ञानेश पेंढारकर, तर तो माझ्या मागे अगदी डोक्यावर बसून नाही तू रियाज कर रियाज कर रियाज कर, आणि मग ते थोडं पेटीचं त्याच्याकडनं आलं माझ्याकडे. पण तो जर वाजवायला लागला किंवा संगीत साथ द्यायला लागला तर कोणाला विश्वास बसणार नाही की तो शिकला नाहीये, इतका छान वाजवू शकतो तो. कसं असतं ना, बालवयामध्ये झालेले संस्कार काय काय देऊन जातात ना. पण असो, प्रेमाची गोष्ट कधी सुरू झाली हे मला आता म्हणजे ऋग्वेदी आणि वीरेन प्रधान. ऋग्वेदी ही कवी अरुण म्हात्रे यांची कन्या आहे. 2-3 प्रश्न मला पटापट आले की म्हणजे ही कोणाची मुलगी आहे ज्यांच्या घरामध्ये इतकं सगळं चालतंय. कवी अरुण म्हात्रे यांची कन्या ऋग्वेदी म्हात्रे प्रधान. आता तुम्ही कधी एकत्र आलात? दिग्दर्शकाचं अशा पद्धतीने आमच्या अभिनेत्रीकडे कधी लक्ष गेलं? माझी एक मालिका होती वहिनी साहेब नावाची, तर ती सुरू होती तेव्हा, आणि त्यात ऋग्वेदी काम करत होती. तर ऋग्वेदी मला आवडण्यामागचं खरं कारण मी सांगतो. म्हणजे त्यात दोन कारण आहेत. एक म्हणजे काही वर्षांपूर्वीच अरुण म्हात्रेंनी माझी एक मुलाखत घेतली होती चित्रलेखासाठी. तर त्यावेळेला असं काही डोक्यात नव्हतं, पण ऑफकोर्स जेव्हा त्यांची मुलाखत आणि जेव्हा आमच्या गप्पा वगैरे सगळ्या झाल्या, तेव्हा कविता आणि साहित्य आणि हे सगळं एकूण मला त्याच्यात सुरुवातीपासूनच आवड होती आणि रस होता. आणि आमच्या सेटवरती जेव्हा हिचं कास्टिंग झालं तेव्हा सुरुवातीला मला हे माहिती नव्हतं की ही अरुण म्हात्रेंची मुलगी आहे. पण नंतर सांगितलं नव्हतं. मी म्हटलं आधी 2 सीन्स मी नीट करेन आणि मग मी सांगेन. काय आपलं व्हायला काहीतरी गडबड. पण तिने ते काम चांगलं, ऑफकोर्स ती काम तर चांगलंच करते आणि काम चांगलं करत होती. पण मुळामध्ये आवडण्यामागचं कारण हे होतं की ती दिवसभर ना शूटिंग चालू नसताना मधल्या वेळेमध्ये पुस्तक वाचत बसायची. तर हे मला फारच अगदी विशेष वाटलं, कारण नॉर्मली सेट्सवरती आमच्या मधल्या वेळामध्ये टाइमपास होतो, गप्पा होतात, अजून काहीतरी गॉसिप्सची एक धमाल अशी सगळी दही अंडी रचली जाते. तर त्या याच्यामध्ये मला ही एक नेहमीच एका बाजूला असं छान चष्मा लावून पुस्तकं वाचत बसलेली दिसायची. सो मी म्हटलं जरा काहीतरी थोडंसं गप्पा वाढवूया आणि जरा गप्पा पण मारता येतील आपल्याला जरा पुढे जाऊन चांगल्या. अशा रीतीने जरा आमची भेट झाली तिकडे. आणि ऋग्वेदी तुझं काय की आयता दिग्दर्शक सापडतोच आहे, तर देखणा पण आहे, हुशार पण आहे. मी खरं सांगू का, मला अजिबात अपेक्षित नव्हतं की मी तेव्हा वीरेन सर म्हणायचे, कारण माझी पहिली मालिका वहिनी साहेब, म्हणजे डेली सोप पहिलं माझं ते. आणि मला कधीच वाटलं नाही की वीरेंद्र इतकं ऑब्झर्व करतोय आपल्याला, कारण माझ्यासाठी तेव्हा मी जेव्हा सिलेक्ट झाले त्या रोलसाठी तेव्हा सगळ्यांनी विचारलं की कोण दिग्दर्शक आहे, आणि मी म्हटलं की वीरेन प्रधान म्हणून आहेत. तर अरे वीरेंद्रकडे ब्रेक मिळतोय तुला, मग तर काय प्रश्नच नाही, म्हणजे तुझा रोल पण छान असेल, तुला मजा पण येईल काम करायला. तर मी एक ना इम्प्रेशन घेऊनच गेले होते की मी एका चांगल्या व्यक्तीकडे काम करणारे, एका चांगल्या दिग्दर्शकाबरोबर काम करणारे. आणि चंद्रलेखेत म्हणजे आधी माझं नाटक, पहिलं नाटक माझं चंद्रलेखातलं, तर तिकडे वीरेंद्रने नाटक केलं होतं. माझं ते नाटक सुरू सुद्धा होतं, त्यामुळे तिकडचे पण जे बॅकस्टेज आर्टिस्ट होते सगळे, तर ते पण सांगायचे अरे आपला वीरू आहे, मग तर काय प्रश्नच नाही वगैरे वगैरे असं. त्यामुळे एक खूप छान इम्प्रेशन घेऊन मी गेले होते तिकडे. पण वीरेंद्र आपल्याला ऑब्झर्व करतोय किंवा आपल्यातल्या काही अभिनया व्यतिरिक्त गोष्टी पण त्याला अपिलिंग वाटतात, तर असं मला काही तेव्हा ध्यानीमनी नाही, कारण वीरेंद्र तसा फार इंट्रोवर्ट आहे. म्हणजे तो सेटवरती सुद्धा त्याचा शॉट झाला की तो गप्पा मारत बसणार नाही, तो स्क्रीन प्ले लिहित बसेल किंवा तो पुढचं काहीतरी गोष्टीचं काम करायला लागेल किंवा त्याच्या रूममध्ये जाऊन बसेल तो. पण असं मी कलाकारांबरोबर त्याला सोशलाइज करताना, मिक्सअप करताना किंवा कोणाला थोडं अटेन्शन देताना वगैरे असं कधीच पाहिलं नव्हतं. तर माझ्यासाठी वीरेंद्र एकदम सिरियस दिग्दर्शक आणि नो नॉनसेन्स, आणि आपण सुद्धा त्यामुळे मोजकं बोलूया वगैरे वगैरे असं असायचं. माझ्यासाठी हा थोडासा एक सरप्राईज होतं माझ्यासाठी जेव्हा वीरेंद्रने मला तू छान काम करतेस असा मेसेज पाठवला पहिल्यांदा, किंवा छान झाला आजचा सीन, कीप इट अप वगैरे. तर मला ते लक्षात आलं जेव्हा मी दुसऱ्या दिवशी जाऊन सांगायचं ना की हो मला सरांचा मेसेज आला की चांगलं काम केलंस तू, तर सगळ्यांना तुला मेसेज आला, तुला वीरेंद्रने मेसेज पाठवला असं.
तर तेव्हा मला ते थोडं लक्षात यायला लागलं की मला थोडं अटेन्शन मिळतं इतरांपेक्षा जास्त असं. आणि मग प्रेमाची गोष्ट आणि लग्नाला विरोध करण्यासारखं तर काहीच नाही. इतक्या सुंदर देखण्या वहिनीसाहेब आमच्या प्रधानांच्या घरी मिळाल्या. आमची ही विरेन, मला असं म्हणायचं आहे की तुम्ही दोन्हीही या सगळ्या क्षेत्राशी अगदी समरस झालेला आहात. बालपण इतकं सुंदर गेलं आहे दोघांचं, पण तरीसुद्धा एक संधी मिळणं फार महत्त्वाचं असतं. कारण तेव्हा काय आपण पैसे लावू शकत नाही की मी मालिका करणार आहे, मी नाटक करणार आहे. पण दादरच्या गल्लीमध्ये कांदे बटाटे घ्यायला जात असताना कुणीतरी पाहावं आणि संधी मिळावी, यासारखं भाग्य काय असावं. तो म्हणजे तो खरंच काय म्हणतात आपण त्याला, एखादं गोष्ट अशी काहीतरी ठरवून झाल्यासारखी होते ना, तशी म्हणजे माझी मावशी मालुताई आणि मी आम्ही बऱ्याचदा दादर स्टेशनला असं भाजी आणि असं काय काय आणायला जायचो. आणि एक दिवशी मी असाच मालुताईंबरोबर दादर मार्केटला गेलो. तिकडनं असे भरपूर आम्ही कांदे बटाटे वगैरे असे घेतले आणि तिकडनं आम्ही चालत घरी येत होतो. कारण ते मावशी माझी रुपारेल कॉलेजच्या शेजारी राहते. तर तिकडनं आम्ही चालत येत असताना समोर एकदम मोहन वाघ जे प्रतिदेश मोठे निर्माते जे होते ते समोर आले आणि मालुताईला बघून थांबले आणि म्हणाले, अरे काय म्हणताय मालतीबाई, कशात तुम्ही, अण्णा कसे आहेत. तर ती म्हणाली एकदम छान छान. आणि ती अशी पॉज घेतलं तिने आणि म्हटलं की हा बघा, हा माझा भाचा आहे, ह्याचं नाव वीरेंद्र आणि हा छान काम करतो. आता हे छान काम का करतो हे असं ती का म्हणाली मला काय माहीत नाही, कारण मी एकदम असा चिडून तिच्याकडे बघत होतो, कारण मला काय असं फार अभिनयामध्ये मुळातच कधी रस नव्हता. तर हा छान काम करतो आणि याला बघा एखादं चांगलं काही नाटक असेल तर छोटंसं वगैरे चांगलं काम करेल तो. तर त्यांनी असं माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले की उद्या सकाळी 11 वाजता बरोबर माझ्या घरी यायचं. बापरे. तर मी म्हटलं बरं मी येतो. आणि मी घरी गेलो आणि मी जरा असं मावशीवरती चिडलो होतो जरा जाताना की तू कशाला उगाच त्यांना सांगितलं, मला काय असं काम बिम करायचं नाही. तर ती म्हणाली गप्प बस, ते एकदम मोठे निर्माते आहेत आणि एखादा छोटासा रोल जरी मिळाला ना तरी करायचा तो. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहन वाघांचा फोन आला अण्णांच्या फोनवरती 9 वाजता की तो काल मुलगा जो मालतीबाईंनी मला त्यांचा भाचा भेटायला आला होता ना त्याला पाठवा 11 वाजता. तर मालती म्हणाली हो मी पाठवते. मग मी 11 वाजता असा चिडून जरा नाराजीनेच गेलो आणि डोक्यात हे ठेवून गेलो की जितकं उद्धटपणा करता येईल तेवढा करायचा की जेणेकरून आपल्याला नाही म्हणतील. आणि मी तिकडे आतमध्ये गेलो तर तिकडे दिग्दर्शक त्या नाटकाचे प्राध्यापक विजय जोशी तर ते बसले होते, लेखक होते आमचे संगीतकार अनंत अमेंबल आहेत तर ते बसले होते आणि मोहन काका बसले होते. तर मोहन काकांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले की नाटक करतोय मी घरोघरी नावाचं आणि त्यातलं प्रमुख जे पात्र आहे ते तुला करायचं. तर मी आणि त्या लोकांनी ना गोष्टच सांगायला सुरुवात केली मला आणि मी ती ऐकल्यानंतर आहे ना आधी तर माझे पाय कापायला लागले कारण अख्खं नाटक ते त्या मुलावरतीच होतं ज्याची ती गोष्ट होती. आणि नंतर मला कळलं की त्यात सुहासताई जोशी आहेत, कविता लाड आहे आणि दिलीप कुलकर्णी आहेत. तर हे कास्टिंग बघितल्यानंतर मी म्हटलं की आपण बघूया जमतंय का. मग मी मोहन काकांना सांगितलं, पण काका म्हटलं मी याच्या अगोदर फार काम केलं नाही, असं जुजबीत छोटं छोटं काम केलेलं आहे, पण मला शिकवलं कोणीतरी तर मी करेन नक्की. आणि मग तिकडनं तो तसा थोडा प्रवास सुरू झाला. पण योगायोग बघ पुन्हा मोहन वाघ नी हिला पहिलं नाटक दिलं का दिलं असावं ग. खरं ती गंमतच आहे कारण मी शिकत होते पत्रकारिता, मी जर्नलिझमची स्टुडंट आहे आणि पुढे जाऊन आपल्याला म्हणजे टी व्ही चॅनलवरती न्यूज रिपोर्टर म्हणून आपण काम करणार वगैरे वगैरे असं हे सगळं माझ्या तेव्हा डोक्यात होतं. मी तेव्हा इंटर्नशिप करत होते महाराष्ट्र टाइम्समध्ये, त्यामुळे माझं सगळं जे काही काम किंवा करिअर किंवा हे सगळा फोकस जो होता तो सगळा जर्नलिझममध्ये होता. आणि मी रुईया कॉलेजची स्टुडंट आहे, त्यामुळे रुईया कॉलेजमध्ये तुम्ही गेलात की असं मी म्हणतो की रुईयात गेलो आणि नाट्यवलयमध्ये नाही गेलो तर फाऊल समजायचा तो. तर तसं मी नाट्यवलयमध्ये 2 एकांकिका केल्या होत्या, त्यामुळे तिकडच्या सगळ्यांना ओळखत होते. तर क्षिती जो तेव्हा माझ्या बॅचला माझी मैत्रीण आहे ती, तर तिने मला एक दिवस आम्ही असं कट्ट्यावर बसलो होतो तर ती आली आणि म्हणाली की एका ना नाटकाचं कास्टिंग सुरू आहे, मोहन वाघ आहेत त्यांच्या नाटकाचं आणि तिकडे ना ते माझ्या मागे लागलेत की तुझ्या मैत्रिणींना पण आता तू सांग जरा कारण आमचं कास्टिंग होत नाही आहे. आणि बऱ्याच मुली तिकडे येऊन वाचन करून गेल्या वगैरे पण त्यांचं झालं नाही कास्टिंग. तर मी क्षितीला विचारलं की अगं पण मला काही असं हे नाही आहे म्हणजे कमर्शियल
नाटक करायचं किंवा असं. तर ती म्हणाली, हे बघ, मला माझ्याकडून ना एक 5 मैत्रिणींना तरी तू पाठव ॲक्टिंग करणाऱ्या आहेत, तर त्याच्यात मी तू जा असं ती सगळ्यांना सांगत होती. तर म्हटलं बरं ठीक आहे. आणि ते फक्त तिने सांगितलं आणि आपण एक हजेरी लावायची म्हणून मी त्या तालमीच्या ठिकाणी गेले. मकरंद सोसायटीमध्ये तेव्हा त्यांची तालीम सुरू होती, ऑलरेडी रीडिंग सुरू होतं. आणि मी आत गेले आणि मी चपापले, कारण समोर रीमाताई बसल्या होत्या, रीमा लागू, मोहन काका बसले होते, मोहन जोशी आणि दिलीप कोलटकर. तर म्हटलं इथे येऊन मग मी वाचन करायचं आहे. आणि तर मी गेले आणि मी वाचलं. आणि मला ते 32 वर्षाच्या बाईचा रोल होता, मी तेव्हा होते 21 वर्षाची. तर मी हे धरून गेले होते की माझं इथे काही होणार नाही आहे आणि ह्या लोकांच्या समोर तर काहीच होणार नाही माझं. पण मराठी ऐकायची वाचायची सवय आहे, नाटकं पाहिली आहेत, कार्यक्रम पाहिले, त्यामुळे एक साधारण मी डायलॉग्स नीट वाचले जे काही माझ्या हातात दिलं होतं ते. आणि मला दिलीप काकांनी सांगितलं की ऋग्वेदी छान, तुझं काय नाव, पूर्ण नाव काय? म्हटलं ऋग्वेदी म्हात्रे. बरं ओके, मग ऋग्वेदी उद्यापासून तू तालमीला ये. म्हटलं मी? तर म्हणे हो, तुझं झालं सिलेक्शन, छान वाचलंस तू आणि छान करशील, तर उद्यापासून तालमीला ये. असं करून मी त्या नाटकाचा भाग झाले. म्हणजे माझं ध्यानीमनही नव्हतं की मी पुढे जाऊन नाटकात आणि मग सिरियलमध्ये किंवा या क्षेत्रात मी काही करेन. वा, म्हणजे तिथे हिचा नारळ वाढला गेला मोहन वाघांमुळे. मोहन वाघांमुळे अभिनेता नावारूपाला आला. पण बिरेन, ज्या वेळेला हे सगळं मजेत चाललेलं असतं, पण ह्याचा व्यवसाय म्हणून आपण याच्याकडे पाहणे, याच्यासाठी काय करावं लागतं? मला खरंच अभिनय फार करायची इच्छा नव्हती, कारण मला तेवढी आवड नव्हती अभिनयाची. पण तरी नाही म्हणता भरपूर नाटकांमध्ये काम झालं, बऱ्याच मालिकांमध्ये तेव्हा काम केलं. पण तेव्हा मी डॉक्टर सतीश राजमाचीकरांकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचो. आणि मग तिकडे छोटं लिखाण वगैरे पण असं डॉक्टर मला कधी लिहायला द्यायचं. तर मला ती आवड तेव्हापासून सुरू झाली. आणि नंतर मग मी एकांकिका लिहायला लागलो. मग नंतर एक फुल लेंथ नाटक लिहिलं. मग ते नाटक साहित्य संघाला आवडलं. मग त्यांनी स्टेट कॉम्पिटिशनला गेलं, तिकडे ते पहिलं आलं. आणि ते नाटक नेमकं परत मोहन वाघांनी बघितलं आणि मोहन वाघांनीच मग ते निर्मिती पण केली माझ्या नाटकाची. त्याचं नाव होतं हे वयच असं असतं. तर त्याचं मग मी लेखन दिग्दर्शन सगळंच केलं. पण ते नाटक खूप छान आमचं गाजलं. तिकडनं मला ना एक मुळातच लिखाणाची आणि दिग्दर्शन, निर्मिती प्रक्रिया काय असते, कॅमेरा, म्युझिक थोडंसं घरी होतं, सो थोडं म्युझिक येतं वाजवायला, त्यामुळे संगीताचं एक थोडंसं ज्ञान होतं. माझं ड्रॉइंग चांगलं होतं, तर त्याच्यामुळे मग कलाक्षेत्र ज्याला आपण म्हणतो आर्ट डिरेक्शन, तर त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या थोड्याशा आवड निर्माण होती, तर त्या यायला लागल्या. तर एकूण ते करत असताना माझ्या लक्षात आलं की अरे हे एक असं क्षेत्र आहे की जिकडे मी माझ्या आवडीच्या या सगळ्या गोष्टी नीट करू शकतो आणि सांभाळू शकतो. पण ऑफकोर्स तुम्ही म्हणताय तसं की त्याच्यासाठी आशीर्वाद लागतात लोकांचे, सोबत लागते, साथ लागते. आणि मला तशी मिळाली. म्हणजे अगदी ज्या वेळेला अण्णांबरोबर राहत होतो त्यावेळेला अभिनयासाठी काम मिळालं किंवा मोहन वाघांबरोबर काम केलं. नंतर सुधीर भटांची नाटकं केली आणि भरपूर केली. गोवा हिंदू असोसिएशनचं तू तर चाफेगळी नाटक, ते एक नाटक खूप टर्निंग पॉईंट माझ्यासाठी होतं, कारण बालकवींची प्रमुख भूमिका होती. अभिषेकी बुवांचा सहवास, सांगा ना जरा. म्हणजे तेव्हा माझी 3 नाटकं चालू होती. एक मोहन वाघांचं घरोघरी एक होतं, हे वयच असं असतं माझं नाटक होतं, आणि एक साटलोटं नावाचं सुधीर भटांचं. अशी 3 नाटकांमध्ये मी एका वेळेला कामं चालू होती माझी. आणि एके दिवशी मला विजय केंकरेंचा फोन आला घरी. ते म्हणाले की अरे गोवा हिंदू असोसिएशन एक नाटक करते वसंत कानेटकरांचं, तर तिकडे प्रमुख भूमिकेसाठी म्हणजे बालकवींच्या भूमिकेसाठी आम्ही तुझा विचार केला आहे, तर तू येऊ शकशील का उद्या दुपारी? तर मी म्हटलं मी येतो. म्हटलं बालकवींसारखं कॅरेक्टर आणि बाकी त्यांनी मला काहीच सांगितलं नव्हतं. आणि मी तिकडे गेलो तर तिकडे आतमध्ये दामू काका म्हणजे दामू केंकरे, वसंत कानेटकर म्हणजे कानेटकर काका, अभिषेक बुवा बसले होते, अशोक पत्की बसले होते आणि शौनक होता अभिषेकी बुवांचा मुलगा, आणि तो तबल्यावर बसला होता. आणि विजय केंकरे होते तिकडे बसलेले, आणि मी बसलो. तर मला अगोदर असे जेव्हा अनुभव सांगायला लागतो ना, तेव्हा मला नेहमी वाटतं की तेव्हा कॅमेरा आणि व्हिडिओ शूटिंग का मोबाईल वगैरे असे सगळे काही सॉरी अक्कलही नसते आणि काही नसतं. आणि तेव्हा आणि मी बसलो ना तिकडे आणि माझी ओळख करून दिली. आणि कानेटकरांनी मला सांगितलं की वाचणार का थोडं? म्हटलं हो वाचतो ना. आणि कानेटकरांनी त्यांचं ते हस्तलिखित
हे होतं, स्क्रिप्ट होतं. मग थोडं वाचलं मी आणि नंतर मला वाटलं तेवढंच असणार आता ऑडिशन, पण नंतर अचानक पुढे बॉम्ब पडला माझ्यावरती की त्यात तुला 6 गाणी आहेत. तर मी म्हटलं मला गाता नाही येत. तर नाही जे काही येतं ते तू म्हणून दाखव. तर मी विजयला म्हटलं अभिषेकी बुवांसमोर मी म्हणू गाणं. तर अरे म्हण रे. तर तेवढ्यात अभिषेकी बुवा मला म्हणाले की तू कशाला घाबरतो, तू भालचंद्र पेंढारकरांचा भाचा आहेस ना, तर काहीतरी तर तुला येत असेल, काही म्हण. तर मी म्हटलं मी आधी तर घाबरलोच होतो, नाही म्हणता म्हणता अगदी. आणि गंमत म्हणजे पेटीला साथ संगत करायला अशोक पत्की, तबल्याला शौनक अभिषेकी बसला होता आणि बुवासमोर बसले होते आणि मला म्हणाले गा. तर मी इकडे तिकडे मला काही सुचेना आणि मी आपली एक गझल जी येत होती ती काहीतरी तिकडे म्हणून दाखवली त्यांना आणि ते म्हणाले झालं बालकवी डन, छान आहे सगळं. आणि तिकडनं मग एका बाजूनी आपले दामू काका नाटकाचे रिहर्सल्स आमच्या करतायत, मग इकडे गाण्याच्या तालमी सगळ्या चालू होत्या. तर तो माझ्यासाठी एक खूप वेगळा अनुभव आणि खूपच तो म्हणजे त्याचे प्रयोग जास्त नाही झाले आमचे, कमी झाले, पण जेवढे झाले ते असे अगदी म्हणजे अगदी थिएटरमध्ये सगळे साहित्यिक वगैरे छान येऊन बसायचे, मोठमोठे दिग्गज लोक येऊन बसायचे आणि तो सगळा एक चांगला अनुभव मिळाला. पण ते तिकडनं ती सगळी सुरुवात झाली. म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूपच कारणीभूत ठरल्या. मला भाग्य विधाता होण्यासाठी हे सगळं उपयोगी पडलं. पण मला ऋग्वेदी तुझं काय कौतुक वाटतं की काही ठरवलेलं नव्हतं, तू इतकी सुंदर, इतकी देखणी, मग या क्षेत्रामध्ये यायचा व्यावसायिक आई बाबांनी विरोध केला नाही, कारण एक तर स्वतःला जपायचं, बरं या क्षेत्राविषयी असलेल्या सगळ्या वल्गना अफवा हे गृहीत धरून यामध्ये यायचं. जरी तुला मोहन वाघांचा पहिला ब्रेक जरी मिळाला तरी व्यवसाय म्हणून पाहणं धोक्याचं नव्हतं का? एक त्यात खूप मदत झाली की बाबा मुळात ह्या क्षेत्राशी फार तसे निगडीत होते. म्हणजे ते कार्यक्रम करायचे किंवा त्यांचा बऱ्याचदा सगळ्या कलाकारांसोबत त्यांचे कार्यक्रम व्हायचे, कलाकार आमच्या घरी यायचे. त्यामुळे हे क्षेत्र काही नवीन नव्हतं कोणासाठी. आणि थोडं एक ते म्हणजे आपली मुलगी जी आत्तापर्यंत बिहाइंड द सीन्स काम करते असं, म्हणजे माझं करिअर वगैरे जे काही मी ठरवलं होतं की मी प्रिंट मीडिया करेन, मग नंतर TV चॅनल जॉईन करेन वगैरे असं, तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तिला जमतंय. आणि एका म्हणजे दिलीप कोल्हटकरांसारख्या दिग्दर्शकाने जर सांगितलं की तू एक रीडिंग केल्यानंतर की तू ये म्हणून उद्यापासून तालमीला, तर काहीतरी असेल, मग तिला काहीतरी तिने नीट केलं असेल तिकडे जाऊन, ह्यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांना धक्का बसला. म्हणजे मी आत्ता हे सांगू शकते की माझी आई आणि वडील दोघंही पहिले 25 प्रयोग आले नाहीत बघायला टेन्शनमुळे की काय करत असेल. पण जेव्हा बाहेर म्हणजे नाटक बघितलेल्या लोकांनी जेव्हा सांगितलं की अरे छान काम करते तुझी मुलगी, आम्हाला माहीत नव्हतं वगैरे, तेव्हा ते आले बघायला. आणि त्यानंतर मग आमचे त्या नाटकाचे बरेच प्रयोग झाले. अगदी अमेरिकेत पण आम्ही दौरा केला त्या नाटकाचा. तर तेव्हा त्यांना एक कॉन्फिडन्स आला मला बघून की तिला आवडतंय ती जे काय करते ते, आणि तिला ते जमतंय सुद्धा, त्याचं अप्रिसिएशन तिला मिळतंय. तर त्यानंतर मग जेव्हा मला सिरियल मिळाली किंवा त्यानंतर मग जेव्हा मी सिरियसली ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली, तर त्यांनी पूर्ण सपोर्ट केला मला त्या बाबतीत. मग मला कधीच त्यांनी असं विचारलं नाही की फक्त एकच होतं की माझ्या घरामध्ये म्हणजे बाबा एक सोडले तर बाकी तसं कोणी सिरियलमध्ये काम करणारं किंवा TVत काम करणारं असं कोणी नाही. तर त्यामुळे आईने मला फक्त एवढं एक सांगितलं की बाहेर जातेस तू तर ह्या गोष्टी बाबा पाळायच्या, की ह्या जे काही आम्हाला जे काही कानावरती ऐकू पडतात गोष्टी, तर त्याच्यापासून लांब राहायचं, काम करायचं आणि घरी ये, स्वतःचं अस्तित्व सिद्ध ठेवायचं. आणि मला वाटतं तू ते राखलेलं आहेस नाव. आज ऋग्वेदी म्हात्रे प्रधान म्हटल्यानंतर एकदम जसे तुझ्या भूमिका आहेत, सात्विक, सरळ, सोज्वळ, तशीच तू आहेस आणि वाढलेली आहेस. वीरेन, आता जरा प्रेमाचा दिग्दर्शक आणि प्रेमाची अभिनेत्री याच्याकडे येऊया. हिचं कास्टिंग करताना काय डोळ्यासमोर असतं की नवरा म्हणून का ऋग्वेदी आग्रहच करते मी पहिली? नाही म्हणजे आतापर्यंत जेवढ्या मालिका मी केल्या तर आणि जेवढ्या मालिकांमध्ये तिने काम केलंय किंवा काही मालिकांमध्ये ती नव्हती सुद्धा, तर असं कधीच व्यावसायिक जे काही त्याचे नॉर्म्स असतात ते कायमच मी आणि तिने पण दोघांनी आम्ही ते जपलेत आतापर्यंत. ना तिने आतापर्यंत कधी 1% मला कधी आग्रह केला की हेच कॅरेक्टर पाहिजे किंवा हेच पाहिजे, असं काही नाही. रादर मला ज्या वेळेला जिथे योग्य वाटेल
त्या पद्धतीनेच मी कास्टिंग केलं सगळ्यांचं. म्हणजे अगदी ऋग्वेदी असेल किंवा अजून कोण माझे मित्र असतील किंवा अजून कोणी काही असेल, तर मला जिथे वाटेल की बाबा या कॅरेक्टरसाठी ही अत्यंत योग्य आहे, तर मग तिकडे मग मी ना बऱ्याचदा चॅनलचं पण ऐकलं नाही आहे की मला असं वाटतं की बाबा या कॅरेक्टरसाठी ही जर परफेक्ट आहे ना, तर इकडे मी तिला बायको म्हणून कास्ट करत नाही आहे, इकडे तिला ऋग्वेदी प्रधान किंवा ऋग्वेदी म्हात्रे ती अभिनेत्री म्हणून मी तिला कास्ट करतोय, कारण मला माहिती आहे तिची स्ट्रेंथ काय आहे किंवा ती काम कसं करू शकते त्याचं. नाहीतर मग जेवढ्या आता मालिका केल्या त्या सगळ्या मालिकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिच्या सगळ्या सशक्त व्यक्तिरेखा आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिची कॅरेक्टर सगळी सशक्त आहेत. पण माझ्यावरती हाही आरोप झाला की तू तिला हिरोईन म्हणून त्या मालिकेमध्ये का नाही घेतलंस. म्हणजे आता जसं उंच माझा झोका मालिका माझी होती, तर असं. पण जिकडे मला असं वाटतं ना की ज्या ठिकाणी त्याची जी एक गरज आहे आणि ती गरज ज्या तन्मयतेने आणि ज्या पॅशनेटली एखादा कॅरेक्टर करू शकतो, मग तो कुठलाही नट असेल. म्हणजे अगदी शरद पोंक्षे, कारण आता माझ्या सगळ्या मॅक्झिमम मालिकांमध्ये शरद पोंक्षे होते, कविता लाड होती, शिल्पा तुळसकर, असे सगळीच दिग्गज लोकांनी, विक्रम गोखले, विनय आपटे, म्हणजे एवढी सगळी मोठी मोठी लोकं, त्या सगळ्यांनी कामं केली. पण त्या व्यक्तिरेखेसाठी म्हणजे जसं आता माझी एक या सुखानं या मालिका होती, तर तिकडे एका रोलसाठी विक्रम काका होते, एका रोलसाठी विनय काका होते. पण त्याच्यासाठी ज्याची जी गरज आहे तिकडेच त्यांना तसं कास्ट केलं. तर ते जपलं, दोघांनी सांभाळलं. म्हणजे तिने कधी मला तसा त्रास नाही दिला. ऋग्वेदी, नवरा प्रेम करून केलेला हा नवरा आणि दिग्दर्शक याच्यामध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे, खूप खूप फरक आहे. सांग असतो आता. वीरेंद्र प्रोफेशनली खूप खूप स्ट्रिक्ट आहे आणि मला म्हणजे इन अ गुड वे तो खूप पॉझिटिव्ह आहे त्याच्या सगळ्या प्रोजेक्ट्सच्या बाबतीत. तो जी काही गोष्ट लिहितो मुळात खूप पॅशनेट आहे त्याच्या. म्हणजे त्याला एखादी गोष्ट सांगितली किंवा चॅनलकडून जर समजा आलं की आपण ह्या विषयावरती एक शो करूया, तर तो सर्वतोपरीने प्रयत्न करतो की ते अगदी म्हणजे उत्तम कसं करता येईल ते प्रोजेक्ट. आणि मग त्यासाठी मग ते कॅरेक्टर्स ते सगळं तो स्वतः लिहितो. म्हणजे त्याच्या कुठल्याच गोष्टी किंवा कुठलेच कॅरेक्टर्स ना आत्तापर्यंत त्याने जितके शोज केले ते सगळे कॅरेक्टर्स त्याने स्वतः लिहिलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्याने स्वतः लिहिल्या आहेत. त्यामुळे प्रचंड तो पॉझिटिव्ह आणि पर्टिक्युलर असतो. म्हणजे मी त्याला कितीही सांगितलं ना की वीरेंद्र मला करायचा आहे हा रोल, तर तो मला तेवढ्याच स्पष्टपणे सांगू शकतो की तू हे सुटेबल नाही आहेस आणि तू हे नाही चांगलं करू शकणार, तुला करायचं आहे, मी तुला दुसरं काहीतरी करायला देईन, माझ्या डोक्यात आहे, पण हे मी तुला नाही देणार, इकडे मला दुसरी कोणीतरी, अगदी ती नवीन असेल तरी पण इथे हे तू नाही करायचंस. तर इतका तो स्पष्ट आणि क्लिअर असतो. त्यामुळे घरी खूप लिनियंट असतो वीरेंद्र. घरी फार शांत असतो, घरी खूप ॲडजस्ट करतो. किंवा घरी मी जरा थोडंसं त्यात म्हणजे नाराज झाले किंवा थोडे टँट्रम्स दाखवले तर ते माझ्या मनासारखं होतं सगळं, पण सेटवरती हे सगळं नाही होत. वीरेंद्र, किती झाले बाग असे लेखन आणि दिग्दर्शन? 11,000? बापरे, काहीतरी 11 म्हणजे 12,000-12,500 एपिसोड. बापरे. आणि हिंदीमध्ये पण झालेलं आहे. हिंदी पण. बापरे. पण ऋग्वेदी, मला असं म्हणायचं आहे की तू वीरेंद्रच्या सगळ्या मालिकांमध्ये जिथे भूमिकेची म्हणजे निवड त्यांनी केली त्या भागात, पण मग असं होत नाही का की अरे ह्यांच्या तर घरातलंच आहे सगळं, म्हणजे वीरेंद्र दिग्दर्शक आहे, इतक्या उत्तम मालिका करतोय, मग बाहेरच्यांनी तुझं कास्टिंगच केलं नाही, असं थोडंसं झालं का? तसं होत असेल, म्हणजे झालं सुद्धा असेल की कारण माझ्या कानावर येतात असे किस्से की अगं तुझ्या नावाचं थोडं डिस्कशन सुरू होतं, पण मग नंतर ते असंही बोलणं झालं की तू तुमच्याच प्रोडक्शनमध्ये काम करतेस, त्यामुळे मग ते पण माझ्यासाठी ना मला कधीच त्या बाबतीत कधी तक्रार करावीशी वाटली नाही. त्याची 2 कारणं होती की एकतर मी जरी माझ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये जरी काम करत असले, आमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये, तरी मी उत्तम रोल करत होते. म्हणजे आपण असं असतं ना की एक आपली घरातलीच व्यक्ती आहे तर मग असं कधी केलं नाही. त्याने मला खूप दर्जेदार भूमिका दिल्या, मला काम करायला मजा आली आणि मला काहीतरी करायला मिळालं, अशा नेहमी भूमिका मला वीरेंद्रने दिल्या. त्यामुळे कामाच्या बाबतीत आय वॉज फुलफिल्ड, म्हणजे आय वॉज फिलिंग गुड अबाउट माय वर्क. आणि दुसरं, घरी आमचा मुलगाही आहे, आत्ता तो 14 वर्षाचा आहे, पण तो एक बॅलन्स जर सांभाळायचं असेल तर मला शूटिंग आणि घर, मला हे आपल्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये मला ही ॲडजस्टमेंट करून मिळू शकते. तर तो सुद्धा माझा स्वार्थ होता एक आपल्याच इकडे काम करण्याचा की माझ्या वेळा पाळल्या जातील आणि मला घरी सुद्धा वेळ देता येईल.
त्यामुळे मी कधीच बाहेर अरे तुम्ही मला का नाही काम देत, मी करायला असं मी सुद्धा कधी कोणाला आणि फोन एक नाही केला. अभिनेत्री म्हणून सशक्त भूमिका मिळाल्यानंतर काय काय फरक पडतो, हो की नाही? म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स आपण बाहेर नेहमी म्हणतो, पण जर तो मला साधायला मिळत असेल अनायसे, तर मग मला माझी काही तक्रार नाही की मला बाहेर सुद्धा का नाही भूमिका मिळाल्या. बरं, विनय, तुमच्या चेहऱ्यावर जे इतकं तेज आहे, इतका बापरे. देखणेपणा आहे, त्याचं कारण ऋग्वेदी सुगरण आहे का? म्हणजे उसाच्या रसातील पिठले, मोगऱ्याचे सरबत, हे अशी ती सुगरण आहे का खूप? ती लग्न करून जेव्हा घरी आली आमच्या, तेव्हा चहा साधारण बरा करत होती. तेवढाही म्हणजे तिला ते माझ्या आईला विचारायला लागायचं की साखर किती टाकू की जरा थोडा बरा चहा होईल. तर आणि मी साधारण ना सासूबाई स्वयंपाक करायच्या तेव्हा मी कुकरी शोचे अँकर असतात की नाही, ते शेजारी उभं राहून कसं नुसतं कॉमेंट्री करत, अच्छा ही तूर डाळ तुम्ही घेतलीत का वगैरे, असा माझा वावर असायचा किचन मध्ये. फक्त चहा यायचा तुला? हो. पण ते त्याचं रूपांतर हळूहळू तिला लक्षात आलं की म्हणजे जशी आमच्या मालिकांमध्ये तुम्ही उदाहरण दिलं की ऊसाच्या रसाचं पिठलं किंवा ह्या गोष्टी आम्ही मालिकामध्ये भरपूर आणल्या आणि तिच्या तोंडी तर आम्ही जास्त टाकायचो. त्याच्या मागे माझे 2 स्वार्थ होते की कर बाई थोडं कधीतरी. हा, म्हणजे एकदा एक स्वार्थ असाही होता की ती छान प्रेझेंट पण करेल आणि दुसरं की तिच्या डोक्यात ते सतत राहील की कधीतरी घरी येऊन एक्सपेरिमेंट करेल. पण ते नशिबाने झालं तसं, ते छान मॅनेज झालं आणि तिला पण त्याची आवड तयार झाली. आणि मुळामध्ये ह्या गोष्टी जबरदस्तीने होत नाहीत, त्याच्यासाठी मुळात आवड असावी लागते आणि ती आवड ऋग्वेदीमध्ये झाली. आणि आज मी जाहीरपणे सांगू शकतो की जेवढे जगात पदार्थ आहेत ती सगळे उत्तम करते. जेवढे म्हणजे नुसते मराठी असे नाहीत, पण अगदी चायनीज असेल किंवा एनी, तर ते ह्या सगळ्या गोष्टी ते अगदी छान तयार झाली. आत असणार, फक्त करायची कधी वेळ आली नाही आली. पण जेव्हा खरं प्रेम मिळतं ना, त्यावेळेला मला वाटतं आपण ते करायला सुरुवात करतो. दोघांनाही असा प्रश्न आहे की आपण उत्तम काम करण्यासाठी सज्ज होतो आणि बाकीच्या अनेक घटना असतात की ज्यामुळे खूप त्रास होतो. म्हणजे मुहूर्तालाच आपल्या घरी कोणीतरी आजारी आहे किंवा काहीतरी अडचणी येतात, त्यावेळेला हे सगळं सहन करत तो व्यवस्थित पार पडणे हे एक मोठं शिवधनुष्य असतं का? स्वामिनी मालिका काय 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 घडलं? म्हणजे एखादी मालिका बनत असताना आम्ही लगेच आजचा एपिसोड बरोबर नाही झाला किंवा आता छान झाला इतकं म्हणून पटकन रिमार्क मारतो, त्याच्या पाठीमागे काय काय असतं? आता जसं आमची स्वामिनी मालिकाबद्दलच आपण बोलूया. म्हणजे ती सिरियल आमची सुरू होणार होती आणि त्यावेळेलाच घरामध्ये आमच्या पण खूप जरा गोंधळ चालू होते त्यावेळेला. म्हणजे ऋग्वेदीची आई आजारी होती त्यावेळेला आणि त्याच वेळेला अगदी त्याच आठवड्यामध्ये 2 गोष्टी घडल्या. एकतर तिच्या आईबद्दल आम्हाला कळलं की त्यांना खूप मोठा आजार झाला आहे आणि दुसरं त्याच आठवड्यामध्ये माझी आईसुद्धा घरामध्ये पडली आणि ती इतकी जोरामध्ये पडली आणि तिला इतकं लागलं की डॉक्टरांनी पण सांगितलं की अमुक अमुक सर्जरी जर तुम्ही नाही केली तर 3 महिन्याच्या वरती काही आई तुझी राहणार नाही, इथपर्यंत मला सांगण्यात आलं. त्यावेळेला मीही आजारी होतो, मुलगा आमचा लहान होता, त्यामुळे आणि प्रोडक्शन स्वामिनीसारखं, कारण ते पेशव्यांवरची मालिका होती, त्यामुळे ऋग्वेदी त्याचे कॉस्ट्युम्स करत होती, ती स्वतः त्यात काम पण करत होती आणि सेटवरती पण काही खूप गोष्टी घडत होत्या. चित्रनगरीसारख्या ठिकाणी सेट लागला होता, त्यामुळे त्याचं सगळं एक खूप प्रोडक्शनचं सगळं टेन्शन आणि त्या सगळ्या गोष्टी चिकार होत्या. कारण जसं तुम्ही म्हणालात प्रेक्षकांना तो एक 20 मिनिटाचा भाग असतो फक्त बघण्यासाठी, पण त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि सगळेजण त्या फेजमधनं जात होतो आम्ही. तर त्यावेळेला नेमकं तो जो पिरियड होता आमच्यासाठी, तो दोघांसाठी आमच्यासाठी फार अगदी बरा नव्हता, व्हेरी फ्रँकली, घराच्या अनुषंगाने जर म्हणाल तर. कारण आईंची तब्येत, म्हणजे ऋग्वेदीच्या आईंची तब्येत अगदी जरा थोडी ढासळत होती आणि सतत हॉस्पिटलला आम्हाला जायला लागायचं. म्हणजे ऋग्वेदीचं सारखं शूटिंग हॉस्पिटल घर, त्याच्यानंतर घरातलं सगळं करायचं. कारण माझी आई तोपर्यंत तिला जरा खूप छान माझ्या आईचा पण पाठिंबा होता, सपोर्ट होता, मदत होती. पण माझी आई पण त्याच वेळेला अगदी घरामध्ये पडली आणि अगदी बेडरिडन झाली होती पूर्ण. आणि त्या याच्यामध्ये हिची अगदीच सगळी धावपळ भयानक झाली होती. माझी त्याच्यात तब्येत बिघडली होती. त्यामुळे ते आपण जसं म्हणतो ना, एक खांबी लढा
ऋग्वेदीने त्यावेळेला तो खूप दिला. ह्या ऋग्वेदी गोष्टी 10 हत्तींचं बळ कुठून आलं तुला हे? माहीत नाही खरं. तेव्हा मला एवढंच दिसत होतं की आपल्याला म्हणजे आपण गिवअप नाही करू शकत आता. अशी हे आहे, स्टेज आहे की आता आईलाही माझी गरज आहे, वीरेंद्रला सुद्धा थोडंसं त्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. तर आता आपण तर आत्तापर्यंत सगळ्यांनी आपल्याला सांभाळून घेतलं, आपल्याला समजून घेतलं, आपल्याला सगळ्या परीने मदत केली. तर आता आपण करायची मदत. मग मी कधी मला जमत नाही आहे किंवा मला खूप त्रास होतोय, मला खूप स्ट्रेस येतोय, हे मी कधीच तेव्हा केलं नाही. आता नाव इट इज माय टर्न असं म्हणून काम केलं. एकतर एक ती ऐतिहासिक म्हणजे तुमची मालिकेचा आवाका प्रचंड मोठा होता, कारण त्याचं लिखाण पण सगळं माझं मी करत होतो, दिग्दर्शन त्याचं चाललं होतं, निर्मिती पूर्ण सगळी ती होती. त्यामुळे तो सगळा तिकडचा संसार वेगळा असतो, ते तुम्हालाही कल्पना आहे त्याची. सगळी तिकडच्या सगळ्या काय काय घडामोडी असतात. आणि डेली सोप म्हटल्यानंतर ना तुम्हाला रोज एक एपिसोड द्यावा लागतो, रोज तुम्हाला लोकांना एंटरटेन करावं लागतं. असं नाही आहे की आपण आज जरा चला आजचा दिवस सुट्टी घेऊया, तिकडे तसा काही हे नाही आहे. आणि जसं आपल्या थिएटर असेल किंवा कुठलंही हे असेल, शो मस्ट गो ऑन आपण म्हणतो, तो तसं ते आम्हाला काम करावंच लागतं, प्रत्येकाला करावं लागतं. असं नाही आहे की आम्हालाच करावं लागतं, प्रत्येकजण या सगळ्या फेजमधनं जातो. पण मुळामध्ये दरवेळेला जेवढ्या अशा काही अडचणी जेव्हा आल्या, आता मागच्या वर्षी पण खूप मोठ्या एका आजारातनं मी बाहेर पडलो, आणि त्यावेळेला सुद्धा असं सगळं मालिकांचा सगळा डोलारा, घरामधलं सगळं गोंधळ सगळा तो ह्याच्यामध्ये. आणि ऋग्वेदी ह्या सगळ्या बाबतीमध्ये एकदम खंबीर होऊन काम करते पण दरवेळेला. ऋग्वेदी, आजारपणाच्या वेळेला आई आणि तू फार जवळ आलात. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला आईला गृहीत धरतो, पण अशा वेळेला खूप तुम्ही जवळ आलात. आणि त्याच वेळेला स्वामिनीचं दर्शन दिसत होतं तुझ्या आईला. तितकी सात्विक तुझी भूमिका. काय बोलायची आई तुझ्याशी तेव्हा? खरं ना आमचे, मला वाटतं की रोल्स बदलले होते. म्हणजे तेव्हा आई लहान झाली होती आणि मी मोठी झाले होते, त्यामुळे तेव्हा तिची काळजी घेणं, किंवा मी फार हल्ले आईला. आजारपण आलं आणि अचानक फार असं आजारपण आलं, तेव्हा तिला खूप प्रवास करायचा होता. बऱ्याच गोष्टी काय काय तिच्या नोकरीत, म्हणजे नुकतं तिला रिटायर झाली होती ती, आणि मग तिला खूप काही गोष्टी करायच्या होत्या. तिला लिहायचं होतं, तिला ट्रान्सलेशन करायची फार आवड होती, ते तिला अनुवाद करायचे होते, प्रवास करायचा होता, कारण तिला नेहमी तिच्या बँकेच्या नोकरीमुळे प्रवासावरती तिला फार रिस्ट्रिक्शन्स असायचे, म्हणजे एवढ्याच सुट्ट्या मिळतील वगैरे. तर ते तिला सगळं जे मनसोक्त करायचं होतं, तर ते एकदम त्या आजारपणाचं एक डायग्नोसिस झाल्यानंतर सगळं म्हणजे बंद झालं सगळं. आणि आम्ही पूर्ण घाबरलो त्यानंतर. माझ्यासाठी तर मोठा धक्का होता, कारण आईला काहीच होऊ शकत नाही असं आपलं नेहमी असतं. तर पण तेव्हा मी तिला मी बघत होते, तिच्यावर ट्रीटमेंट होत होती, ती शारीरिकदृष्ट्या तिचं दिसणं बदलत चाललं होतं वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी पचवत तरी पण आपण पॉझिटिव्ह राहायचं, तरी पण आपण सांभाळायचं, जितकं जमेल तितका वेळ तिला द्यायचा, जितकं जमेल तितका आधार आणि धीर तिला द्यायचा. आणि त्यावेळेला नेमकं झालं असं की स्वामिनीमध्ये ना माझे आणि म्हणजे माझी जी मुलगी झाली होती, लहान होतं ते, चाइल्ड आर्टिस्ट होती ती, सृष्टी पगारे. तर आमचे ना नेहमी आई मुलीचे सीन्स असायचे. बापरे. आणि ती माझ्यासाठी म्हणजे मला आठवत नाही कितीतरी असे सीन्स होते की जेव्हा मी पूर्ण डोळे लाल माझे आणि मी सेटवरती गेले, कारण आणि मला ते सीन्स वाचतानाच मी इतके रडायचे ग्रीन रूममध्ये. आणि मग मी सांगायचे तिकडे आमचा दिग्दर्शक होता सेटवरती, कल्पेश आणि वीरेंद्र. मी म्हणायचे की प्लीज माझं तुम्ही जरा थांबत शूटिंग घ्या, कारण मला बोलतानाही त्रास होतोय, मला आत्ता सांगताना सुद्धा एकदम भरून येते. सो असं व्हायचं. तर ती माझ्यासाठी म्हणजे मोठी परीक्षा होती, कारण आणि त्यात अक्षरशः एकदा असं वाक्य होतं की आई मुलीमध्ये असं कधी नसतंच, कधी आई मुलगी असते, कधी मुलगी आई. तर ते मला अजूनही मला सांगताना एकदम भरून येतं. वीरेन, अशा वेळेला खरं तर परत आपल्याला सांभाळायचं, जी मुलगी तिकडे आई म्हणून झालेली आहे ती इथे पुन्हा आपल्याकडे आपली मुलगी म्हणूनच येते. अशा वेळेला खरं साथीदाराची खूप मोठी गरज असते. वीरेन, तुम्ही पण स्वतःला सांभाळत, कारण जी व्यक्ती आपल्याला सतत दिसते ती अचानक नाहीशी झाली, कारण ती पण तुमची आई होती. कसं सांभाळत सगळ्या घराला तुम्ही?
तर ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात गरज असते ती आपल्या फॅमिलीची, आपल्या कुटुंबाची. कारण कुटुंब एकत्र राहणं आणि एकमेकांना सोबत करणं, आणि ते नुसतं याची गरज नाही आहे की कोणीतरी कोणाचा तरी हात धरायला पाहिजे किंवा कोणीतरी सतत आपल्या पाठीवर येऊन काहीतरी हात फिरवायला पाहिजे, याची गरज नसते. कोणीतरी आपल्या शेजारी आहे, बाजूला आहे, कुठेतरी कोणीतरी आहे, ही भावना खूप महत्त्वाची असते. आणि नेमकी त्यावेळेला ती एक हिच्या मनातली भावना हिच्या आईबद्दलची ती ढासळली. कारण मी आता गेली अनेक वर्षात लग्न झाल्यापासून मी ते बघतच होतो की रोज तासभर फोनवरती बोलणं व्हायचं, किंवा ती तिकडे घरी जाणं किंवा आईनी इकडे घरी येणं, आणि त्यांना पण प्रचंड कौतुक होतं तिच्याबद्दल. म्हणजे तिने छोट्या छोट्या काम जरी केलं तरी 50 वेळेला फोन करतील, मग त्या सांगतील, किंवा हिच्या बाबांना ते भयानक त्याचं सगळं कौतुक होतं. हिचा भाऊ त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होता, आणि ते घर असं ढासळलेलं बघितलं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी, आणि ते सगळं बघितलं. आणि अशा वेळेला आपण काय करू शकतो? अशा वेळेला बरोबर राहणं, आणि ना एका पॉईंट नंतर आहे ना खूप जास्त तुम्ही बोलता पण येत नाही. म्हणजे अशा वेळेला आपल्या भावना खूप जास्त पद्धतीने आपल्याला सांगता पण येत नाहीत. तर तो खूप काळ कठीण होता. पण त्या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं तिने फारच अगदी ताठ उभी राहिली ती. कारण त्यावेळेला ना काही माझी पण तब्येत खूप ढासळत होती. म्हणजे मी खूप आजारी पडत होतो, आणि मग ती शेवटच्या लास्ट इयरला मला खूप मोठा एक आजार झाला. तर त्यातनं पण सगळं तिने ते सगळं सावरलं, आणि ते जे काही ती उभी राहिली आहे तेव्हापासून ते खूप ग्रेट आहे. म्हणजे मी तिला सांभाळलं याच्यापेक्षा आहे ना तिने आम्हाला सगळ्यांना सांभाळलं. बरोबर. ऋग्वेदी हा म्हणाला की नाही अशा वेळेला काय हातात हात घ्यावा लागत नाही. खरे घेतो का ग हातात हात? ते आता सांग मला. आणि तू किती पॉझिटिव्ह आहे, किती मुली त्याला SMS करतात, आम्हाला हे भूमिका द्या, हे द्या, आणि पिंगा घालत असतात. मी गंमत सांगू का? एक सेट वरती जेव्हा म्हणजे अगदी सुरुवातीला लग्न नव्हतं झालं तेव्हा, आणि आमच्या सिरियलमध्ये बऱ्याच जणी होत्या, आणि तेव्हा 2-3 सेट आमचे सगळे असे लागून असायचे. तर वीरेंद्र आला ना सेटवरती की सर आले सर किती छान दिसतात असं वगैरे असं. त्यामुळे मला माहिती होतं की आमचं जर लग्न झालं तर खूप जणांच्या मी ब्लॅकलिस्टमध्ये जाणार आहे. म्हणजे आणि एवढा देखणा दिग्दर्शक थोडीच मिळतो. टोपी घातलेला, मग आत उभे केलं तर केसच नाही, तर असा एवढा देखणा दिग्दर्शक म्हटल्यानंतर भीतीच की कायमची. आणि तरी सुद्धा नम्र आहे, तरी सुद्धा बोलताना छान आहे, हुशार आहे, नो नॉनसेन्स आहे. तर त्यामुळे मग ते आणखीन जरा थोडं बाकी आमच्या मुली म्हणजे ज्या ॲक्ट्रेसेस असायच्या त्या फार हे असायच्या की वीरेन सर आले की त्यांच्यासमोर एकदम सगळे छान असायचे. वीरेन, तुम्ही हिला सात्विक भूमिका देऊन तो प्रश्नच मिटवून टाकलेला आहे. भानगडच नको कुठली, है ना? असंच केलं ना? सात्विक नाही, तिने बाकी अशा विनोदी वगैरे पण भूमिका केल्यात, आणि तेवढ्याच चांगली ती करते. काम चांगलं, ती कामाबद्दल कधीच काही नाही. आणि तो जो एक इन्सिक्युरिटी किंवा असा तो जो काही तुम्ही तो प्रश्न विचारला ना, त्याबद्दल ती एकदम निश्चिंत आहे. म्हणजे माझे असे काही मित्र आहेत, अगदी जुजबी थोडेसे मित्र आहेत, ते जेव्हा कधीतरी हिला सांगतात ना की वीरेंद्रला आम्ही जरा घेऊन जाऊ का, एखादी पार्टी आहे, तेव्हा ती म्हणते अगदी बिंदास घेऊन जा, फक्त तुम्ही बिघडणार नाहीत ना याची काळजी घ्या, नाहीतर येताना तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये पुस्तकं असतील. किती छान. तर त्याच्यामुळे ती नेहमी त्यांना सगळ्यांना सांगते की त्याला न्यायला हरकत नाहीये, तुम्ही त्याला घेऊन जा, पण तिकडे तो पार्टीमध्ये तुम्ही बदलून या. किती मस्त, काय कॉन्फिडन्स. त्यामुळे तिला तो एक कॉन्फिडन्स आहे. पण वीरेंद्र, असं काय म्हणतात, आळस हा माणसाचा शत्रू आहे, आणि तो शत्रू आपण आपल्या घरात ठेवू नये. अशी एक आळशी लेखिका तुमच्या घरात कशी काय तुम्ही ठेवली, याबद्दल आम्हाला जरा सविस्तर टिप्पणी द्यावी. बापरे, घेतला श्वास मोठा, अजून दीर्घ श्वास घेतला असता तो माईक हल्ला असता. हो ना, ठेवायचीच नाही खरं अशी लेखिका आपल्या घरी. म्हणजे आता काय आहे की आता तिचे बाबा अप्रतिम लेखक, म्हणजे ते लिहितात, सुंदरच लिहितात, तिचा भाऊ खूप छान लिहितो, पण मी अगदी डंके की चोट पे सांगतो की त्या दोघांपेक्षा ही अप्रतिम लिहिते. ऋग्वेदी, प्रचंड निषेध आहे माझा. परंतु आळस हा इतका तो लिखाणाच्या बाबतीतला मी सांगेन. का ऋग्वेदी, काय तू सांग आता काय. मला खरं तर जेवढा वीरेंद्रला माझ्यावर विश्वास आहे ना लिखाणाच्या बाबतीत, तेवढा माझा स्वतःवरती कधीच नव्हता. माझं लिखाण अगदी जसं मी म्हटलं तसं की आर्टिकल्स लिहिणं, ब्लॉग्स लिहिणं वगैरे इथपर्यंत होतं. पण तो मला सांगतो की तू पुस्तक लिहू शकतेस, तू फिल्म लिहू शकतेस, तर तो माझ्यात तो मुळात तो विश्वास नाहीये.
तू आता अशी शपथ घे की मी लिहिणार आणि पुस्तक येणार, असं तू शपथ घे. मी आता खरंच तो त्याचा जर विश्वास असेल ना तर मग तू आहेसच, आणि मग खरंच तू लिहायला 17 वर्षाचा माझा विश्वास आहे, अजून तो टिकवून आहे मी. नाही, डायलॉग्स लिहिते मी, किंवा लिखाण बंद नाहीये किंवा लिखाण कधी केलंच नाही असं नाही, पण तो ज्या सिरियसनेसने मला सांगतो तर ते माझं जरा अजून नाही. त्याच्या मागे मी एक गोष्ट सांगतो तिच्याबद्दल. म्हणजे मला असं वाटतं की मी मालिकेचं लिखाण करत असल्यामुळे ती सतत 24 तास मला बघत असते लिहिताना, कारण मालिकेचं लिखाण हे एक वेगळं स्किल आहे अल्टिमेटली. तिथे तुम्हाला सतत लिहावं लागतं आणि 24 तास सतत लोकांना मनोरंजन द्यायचं, त्यांना अडकवून ठेवायचं, त्यांना इमोशनल करायचं, त्यांना प्रेमात पाडायचं, त्यांना हसवायचं, त्यांना या सगळ्या इमोशन्समध्ये घेऊन जायचं. तर ते करत असतानाचं जे लिखाण ती माझं बघते, तर ती कुठेतरी तिला असं वाटतं की मग मी स्लो पडते, मी वीरेन सारखं एवढं फास्ट मला जमू शकत असं वाटतं मला नेहमी. त्याचा जो आवाज तिला नेहमी काय म्हणतो की तू तसा विचार नको करू, तू तुझ्या पद्धतीचं लिही. भले तू 1-2 वर्षांमध्ये एखादं एक पुस्तक लिहिशील, पण ते लिही, कारण ती लिहिते इतकं सुंदर की ते उमटायला पाहिजे पेपरवर. आमच्या प्रेमाची गोष्ट असं तू लिही आणि मग तुमचा सगळा प्रवासाच्या मध्ये लिही. हा विषय मी तुला आज देते आहे. आज तुमच्या प्रेमाची गोष्ट इतकी छान वाटली. वीरेन सारखा, म्हणजे वीरेन सर येतील की नाही असं आम्हाला वाटलं होतं. इतकी म्हणजे काय म्हणतात ताकद आज त्यांनी निर्माण केलेली आहे. वीरेन, तुम्ही खूप नाटकं पण करा, तुम्ही काय म्हणतात त्याला मालिका पण करा, चित्रपट पण करा आणि अभिनय पण करा, अशा मी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि ऋग्वेदी, आता तुझं एक सुंदर गाणं व्हायला पाहिजे. मी गाण्यापेक्षा मी कविता म्हणते, कारण मला आवडतात कविता वाचायला, म्हणायला. माझे अत्यंत आवडते कवी आहेत कवी नलेश पाटील, आणि मी नलेश काका म्हणते त्याला. तर निसर्ग कवी म्हणून तो ओळखला जातो आणि खूप सुंदर लिहितो. म्हणजे प्रत्येक कविता आहे ना, ती आपल्याला असं वाटतं आपण पेंटिंगचं एका वर्णन बघतोय, की त्याचं एक 4 ओळी नुसत्या अशाच म्हणते की फुलास जिथे फुलता येतं आणि पाखरास जिथे नाचता येतं, ते झाडच माझं पुस्तक आहे ज्याचं पानन वाचता येतं. वा वा वा. तर त्याची एक कविता आहे, चातकाला चाहूल लागते पावसाची, त्याबद्दल तो गाऊन म्हणायचा. आणि त्याने जी ट्यून लावली त्यातच म्हणते, तुझ्या चोचीच्या सुईता ओव पावसाचा धागा, तुझ्या चोचीच्या सुईता ओव पावसाचा धागा, माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा, काठो काठ भरलेले घन घंगाळून आले, थेंब थेंब रांगोळीने रान अंघोळून गेले, शुभ्र सरींची सुतळ हाती घेऊन कातळ, किती नितळ पाण्याचे विणे तलम पातळ, नभ अलगद सैल सोडी एक एक मेघा, माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा. आणि नदी समुद्राच्या दिशेने प्रवास करते, त्याबद्दलचं कडवं मला अत्यंत आवडतं. हे तुझं माहेर डोंगरान सागर सासर, तुझं माहेर डोंगरान सागर सासर, हिरवळीच्या खणाने ये ग नदी ओटी भर, हिरवळीच्या खणाने ये ग नदी ओटी भर, दादल्याला भेटण्याला किती मुरडते उगा, माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा, तुझ्या चोचीच्या सुईत ओव पावसाचा धागा, माझ्या चातक मैतरा शिव फाटलेल्या जागा. वा, एवढंच मी म्हणू शकते, कारण सूर, त्यातल्या भावना आणि तुझी संवेदना एकदम छान पोचली. वीरेन, ऋग्वेदी, खूप काहीतरी उत्तम करा, त्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. ते करण्यासाठी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देते आणि मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. थँक्यू.